गावात जीव गुट्ट मळलं तुझ्या कीर्तीचं वाढतंय बळ तुझ्या तोंडात माझं जुळ बघून दुश्मन जळ जवळ ढगा काय चाललंय किती आवाज देतोय? अरे काय नाही माझ्या राणीला धुतय ना राणी होय ट्रॅक्टरला तू एवढा जीव लावतोय लग्न झालं बायको लावशील का रे? अरे आधी पोरगी तर भेटू दे पोरगी यार तुझ्या लग्नाला एवढा टाइम होऊन गेलाय तुझ्या लग्नाची वाट बघता बघता गावातल्या म्हाताऱ्यांनी अशा सोडून दिले पार. अरे ते म्हाताऱ्या कोताऱ्यांचं काय करायचं त्यांचं झालं गेलंय म्हणून ते देते ना असे सोडून इथं मा तर होऊ दे आधी. अरे विषय काय झालाय माझ्या घरच्यांनी बघितली बरं का एकदम भारी काटा पोरगी तुला गुरु हा ती काय मला पोरगीच आवडा ना ती कमन नाही जर नाही आवडत ती. अरे कमन नाही आवडत अरे लय भारी दिसते ती पण नाही तिचा स्वभाव नाही आवडत मला. काय स्वभावणार भेटते ते घे पात्रात पडून आणि तुला काळ तोंड बघून कोण देणार आहे तुला पोरगी इथं मी एवढा भारी असून मला कोणी बघा ना पोरगी मला भेटा ना. यार माझ्या माग लाईन लागली तुला काय माहित हे जाय भाऊ मला माहिती तुझ्या माग कुत्रे पळत असतील जा तुझं काम कर मला करू दे. नेहमी माकडेच बसतात. तू माकडे का मग माकड नाही हा मी लय मोठा माणूस आहे. नेस्त जीव जाळाले तू मित्र म्हणून काय नावाचं कामाचं नाही हा. काय ते सगळा मूड खराब केला यांनी. ए गण्या हा इकडे ये जरा काय झालंय इकडे. काय झालं कशाला बोलावले अरे काय गाडी धुवत बसला ते पवार येणार आहेत आज तुझ्यासाठी स्थळ घेऊन. अगाई त्या पोरी बघायचं मला पार काटाळा आलाय माहिती का त्या पोरींपेक्षा ना ते चहाचे कप बिस्किट आणि पोहे तेच ओळखीचे झालेत माही काय एवढा करते? नको निराश हो बाबा हा? होईल लग्न भेटल पोरगी कोणीतरी असेल ना तुझ्या नावाने लिहिलेली. काय नसतं गाड्यांना खर्च करायचा पेट्रोल जाळायचं जाऊन परत मागवून यायचं तोंड पाडून अरे असं नसतं. काय त्याला होईल काय लग्न. उपयोग नाही कधी होईन कधी होईल म्हणजे ते काय लगेच असतं का. जाऊ दे एवढं नाराज म्हातारा भितारा झाला काय? अरे आमच्या काळात ते आहे ना पुरी नाही किंवा ती पोरग बी नाही मग तिची गज त्याचा वावर त्याचा गोठा त्याच्यावर जुळायचं सगळं आहे. तुमच्या काळात पोरगण मग ती नोकरी आहे का शेती आहे का बनगडी नको टेन्शन घेऊ. तुम्हाला सांगतो बापू आता पुरी काढली आणि पुरी काय बघतात माहिती का याचा बँक बॅलन्स किती तेवढं बघतात काय त्याच्यावर चाललंय सगळं. मग काय त्याच्यामुळे मला त्याला काटाळा आला. आणि आई म्हणते ते पवार नवीन स्थळ घेऊन येणार आहे. मग आता स्थळ बघायचे नाही का आम्ही. आतापर्यंत एवढे दाखवले त्यांनी मग काय करायचं सगळीकडे रिजेक्ट झालोय ना. चला ही शेवटची संधी मी बघू. बरं कुठं गावात चालले होय नाही आता ते येतोय ना स्थळ घेऊन. आलो ना तोपर्यंत गावात जाऊन तू आला की मग जाऊ मला फोन कर. बरं बरं येऊ का मी? हा लय नको टेन्शन घेऊ मी जेवायला बनवलंय तुला वाढते बस तू. हा इथंच बसू का खुर्चीवर. अरे आत ये ना मग. हा मला वाटलं इथंच बस म्हणते काय. चाललंय ना जॉईनिंग करतो मी. लग्नाचं काय चाललंय बघतात घरचे आता काय बरोबर मातीच्या चुली. राम राम बापू. बरोबर वाट बघतो यार. का मग आता काय यार आता हे तुझं सगळं बरं सर गाव म्हणलं आम्ही बी तुझ्याच बरं. ह्या वेळेस 100% तुमच्या मुलाचं लग्न होणार. काय? हा. काय राव बोलताय तुम्ही मागल्या वेळेस पण असंच बघितलं ते पोरगी त्याला भाऊ म्हणली हे असते कसले स्थळ आणताय तुम्ही असं कुठं असतंय बाई. ह्यावेळेस काय तसं काय होणार नाही. ह्यावेळेस पोरगी शिकलेली समजदार आहे आणि चांगल्या घराण्यातली मुलगी आहे. पोरगी समजदार पण आहे. चांगली पार्टी माहिती समंजस आहे. हा एकदम समंजस पार्टी या. मग ते यावेळेस ते तुम्ही टेन्शनच घेऊ नका. लग्न 100% जुळणार म्हणजे जुळणार. बघा करा तेवढं हा करतो ना. नियोजन करतो मित्राला राखायला काट्याचं तेवढंच नशीब उजळलं तू उजळला आता आहे ना ती बी वैतगली ना आम्ही वैतगलो तुला. बाप्पू मी काय म्हणतो ह्यावेळेस तुमच्या मुलाचं 100% लग्न होणार हे पवाराची गॅरंटी आहे. काय तुझा मोल तू आता मागच्या वेळी बी तूच म्हणलं होतं. पवार म्हणजे काय लग्न जमावणार पण मोडणार पण. बरं आमचं जमव. अहो तुमचं पण जमावणार. त्या पंचकृषीमध्ये ना ह्यो एकटाच वाघ आहे लग्न जमावणारा. म्हणून तर तुझ्या पाया पडायचं येतंय भाऊ. हा नाही तर बाकीचं मस्त माझ्या बायकोचा भाऊ बघतो इकडं बघतो तिकडं पण कुठंच काही नाही. तेवढं माझं म्हणावं की म्हणजे झालं. आता तुमचं मनावर घ्यायचं ह्या वयात. अरे माझं कुठं करायला निघाला पोरासाठी म्हणतोय तुला. अहो तुमचं पण करीन आणि मुलाचं पण करीन. टेन्शन घेऊ नका. एवढा माणूस आता मला ह्या वयात लग्न करून आता काय यार. मुलाचं लाव. मुलाला सुंदर मुलगी बघितलेली एवढं लक्षात ठेवा. त्यांना फोन करून केव्हा सांगितलेलं जायचं मग
जाऊ ना, तुम्ही म्हणता त्यावेळेस जाऊ आपण. अहो बाप्पूचं लावस्तवर माझं पण लावा की, आम्ही पण उपाशीच आहे. अरे अगोदर ह्यांचं बघू दे, नंतर न तुझं रांकीला लावतो. अरे तुझं सुद्धा मीच लावणार आहे, आख्या गावातल्या पोरांचे लग्न मीच लावणार आहे. ह्यो पवार फक्त लक्षात ठेव, दुसरं कोण नाही लावू शकत. डबल पुण्य, हे बी आणि हे बी, बायको बिन तुला पैसे हे की नाही. गरज ओरखलं वाटतं. हा चला. हा, फोन आला. मग येऊ मी रस्त्यावर. हा रस्त्यावर या, मी पण थांबतो. वाट नाही, बघत मी थांब. अजून तू कुठं जायचं? नाही मी इथंच थांबतो, इथं चौकातच थांबतो मी. तुम्ही फक्त पटक्यास लवकर उरकून या. हा लवकर या उरकून तुम्ही. कार्टेने त्या बायाने उरकून ठेवला असला म्हणजे बरं. बाप्पू घे आता पोराचं उरकून, त्याचं ओरखलं कसे माझं रांकी लावता येईल. नाही त्याचं मागं ठेवतो, तुझं घेतो ना अगोदर उरकून. त्याचं झालं माझं करता येईल. काय यार तुम्ही पण आहे ना, आई आता रानात जातो आणि त्या काकऱ्या पाळ्या मारून घेतो. एवढा कामाचा आहे का तू? लवकर उरकून ठेवायचं असतं, वेळ नाही जात. त्या माणसांच्या मागे काम गेले रानात तू अन्न नारळ पिशव्या आणि तिथे गेला जरा तोंड नीट नाटक ठेवू. कायम गावऱ्या फुटल्या का यार, काय याच्यामुळे पोरी पसंत करीना. सवय पडली आता काय, सगळ्या पुरी मला माहिती किती असलं नाही असलं तरी नकार देते. एक काम चल, ती पोरगीचं कॅन्सल करून तुला नवरा बघतो. मग काल नवरा मला मग आता जर तुला जर पोरगी बघायला न्यायचं तर कायम ते तोंड आपलं उगं. बाप लेक बरं असतं किरकिर ना घालूया इथं. खासगी माणसावानी. पण आता कसं हसलं काय नाही हसलं तरी चला. कपडे हेच काय आहे त्याच्यापेक्षा जरा बरे. शर्ट बदललाय. चपला बिपला नीट घाल जरा. हा. आणि ते तसला काळा गॉगल फिगल घ्या बरोबर. नाही ते बघ घे के गोगला असला तर. असं फटकवलं परत जाऊ दे, चला उशीर होईल परत. हा, उशीर होईल. चला चला बुट घाल बुट घाल. चला. असं वाच नाही थांबा, मला सोडून जातात. माहित चौ घालशील बरं का तू. बाप मला तिथंच घालीन तुझ्यामुळं. चला. मला फोन केलता दिदीला बघा येणार आहे. हा येणार आहेत ना. मला फोन आलता, मला बोलवलं. बर पवारला सांगितलंय घेऊन ये म्हणून, ते येईलच आता. बाप्पा ती मागच्या पोरावर ते पोरग नाही नाही ते पवार म्हणला चांगलं पोरग येईन. येतय पवार. राम राम. राम ते आला राम 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 राम. काय चाललंय? काय नाही पाहुणं बरं. आले तर आले का पाहुणे? हो आले तिथं फाटीवर आलेत. मला म्हणले मला माहिती घर मी येतो. बर येतीलच आता 2 मिनिटात. हो येतेच आहे, माझ्या पाठीमागच आलेत, माग आलेत ना? हो आलेत. राम 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 आले आम्हाला म्हणले तिथे फाट्यावर थांबतो, पुढे निघून आले. आता तुम्ही म्हणलं मला माहिती पाहुण्याचं घर. हा आहे पाहुण्याचं घर आहे माहिती. पुढे येऊन तयारी लागते. हा मुलगा आमचा राम राम. आणि ती पोराची आई पलीकडे, होय. तो मित्र. आता तुम्ही किती वेळ झाले लवकर आले का? आमच्या आता येऊन टेकलोय राव मी. पुरील तयारी फियारी करायला सांगायची मुलगी करते ना तयारी येईल ना आता. आता फोन झालाय म्हणलं असं काय कल्पना पवार मग बोला की मुलीला. अगोदर काय विचारायचं असलं तू पर्यंत लेकराचं उरकते हा, तो काय करते पाहुणं काय आता ते मुलगा शेती करतो. हो, शेतीच आहे सध्या किती हाय 12-15 एकर आहे सगळी थोडस कोरडं आहे काही 12 एकर बाग आहे ते 2-3 एकर मग आता चाललंय जरा वडातानी करून ते बी लागेल रँकीला. नाव काय रे बाळ तुझं गणेश गणेश का शिक्षण किती झालंय एम.ए. झालंय माझं. मी बरं बहीण भाऊ बहीण भाऊ कोणीच नाही, मी एकटा एकच. घरदार घरदार आहे की चांगलं. हाय नाही घर नीट नटके काही टेन्शन नाही. अहो डॉक्टर साहेब बांगला आहे त्यांचा राव. बंगला आहे का मग घरादाराचं टेन्शन घेऊ नका. माझा विश्वास आहे का नाही तुमचा? नाही तुमच्या विश्वास हा, म्हणून घरदार एकदम टॉप मध्ये बांगला आहे. ट्रॅक्टर बिक्टर सगळे नीट म्हणून तर तुम्हाला अवजार ट्रॅक्टरची सगळी आहेत. होय पोटापुरतं एकदम मस्त त्याच्या त्याच्या मानानं हो आणि निर्व्यसनी सध्या ही गाडागुडीचे दिवस पावसा पाण्याचं लवकर ओळखलं म्हणजे एकदा लोकांना एकमेकाची tension राहणार नाही. पातेल पसंती झाली म्हणजे मग आपलं बाकीचं काय फोनवर बी होते काय राहिले आचारी अमुक तमुक बाकीचं काय मग ते पुढं रँकिंग आली लागतं. दीदी पण आली. बस बाई. बस बघ बस बस बघा इथं समोर. हा. मुलगी आली. मुलीला विचारा तुम्हाला काय विचारायचंय ते विचारा. तुम्ही विचारा.
आई विचारण मुलगा पण विचारण. हा विचारू द्या काय. हा नाही मी नाही येत दोघं. नाव काय बाळ तुझं? शिक्षण किती झालंय? 12वी. छान. घरातलं येतं सगळं काम? ते एकंदरीत तर मुलगी आम्हाला पसंत आहे. तर तुमचंच काय अजून काय अपेक्षा असेल त्या लेकराची काय अपेक्षा असेल. ए पुरी तुला काय विचारायचं का? नाही नको. काय विचारायचं असलं तर आताच विचारून घ्या, परत डोक्याला टेन्शन नको. विचारा. काय रे बाळा काम काय करते? आणि ते शेती लय मोठी आहे आमची हो. आता ते शेपोराला नोकरीला पाठवून मग ती शेती काही पडीत ठेवायची का? 12-15 एकर क्षेत्र बाग आहे इथे. मग ते तो स्वतः उभा राहून करून घेतोय. नोकरी नाही शेती आणि पवार पवार बोला की. शेतीवाल्याला मला पोरगी द्यायची नाही पवार, सांगितलं होतं ना. अहो शेतकरी सगळं स्वतःच आहे. बाग आहे. नाही ना आपल्याला नाही द्यायची. बघायचंय. शेतकऱ्याला मला पोरगी द्यायची नाही. तुम्ही सांगितलं होतं का त्यांना आपल्याला नाही पाहिजे म्हणून? सांगितलं होतं मी त्या पवारला. पण आता बाकीच्या गोष्टी तर सगळं आहे राव व्यवस्थित सगळं आहे. आहे. अरे बाबा सगळं ठीक आहे पवार, अहो शेतकरी असला म्हणून काय झालं? शेतकऱ्याला मला द्यायचीच नाही ना. आता तुमची इच्छा नाही येतपर्यंत ठीक नाही आहे. जमत, नाही अहो, जमायचं, काय अडचण नाही आहे? जमायचं बाबा. अहो शेतकरी हा आपला पोषक नाही आहे. नाही नाही आपल्याला नाही द्यायची शेतकऱ्याला. अहो, एकदा बघून तर आमची शेती नाही, बघा, नाही, ते जमत. घरदार सगळं. दुसरं बघा त्याच्या दारात पाय ठेवून बघा. नाही घर बाबा. बघा. अहो, 10-12 मजूर आहेत आमची इथं कामाला. गायांचा गोठा आहे मोठा. नाही बाबा आपली तर इच्छा नाही. आता काय नाहीला काय औषध आहे. चहा पाणी घ्या, जेवण करा. पवार काय बघा तुमच्या ह्याने. तुम्ही नाही म्हणताय म्हणले आता काय. आपल्याला नाही द्यायची. आता पोरीचं काही मत वगैरे काही घ्यायचं असलं तर बघा आता तिला विचारून. माझी पोरगी द्यायची नाही शेतकऱ्याला. चला उठा. पवार बापू हा ह्यांच्यापेक्षा भारी स्थळ दाखवणार तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. अरे पण कवरला काय का जाऊन बाजार आहे का? आज नाही, नाही, दाखवणार तुम्हाला स्थळ. चला. चला ना काय मग आता.